से एक बड़ी राजनीतिक खबर सामने आई है। आज 2 अप्रैल को परभणी जिला परिषद में विषय समिति सभापति पद के लिए चुनाव प्रक्रिया संपन्न हुई। जिला परिषद के सभागृह में दोपहर 2 बजे ये पूरी चुनाव प्रक्रिया आयोजित की गई, जो कई नाटकीय घटनाक्रमों के बीच पूरी हुई। इस चुनाव में 4 समितियों में से 2 सभापति पद पर भारतीय जनता पार्टी को, एक पद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को और एक पद शिवसेना को बिना विरोध के प्राप्त हुआ। चुनाव प्रक्रिया पीठासीन अधिकारी उदय सिंह भोसले और सहायक चुनाव अधिकारी संदीप घुंसीकर की उपस्थिति में संपन्न हुई। सुबह 10 बजे से दोपहर 12 बजे तक इच्छुक उम्मीदवारों से नामांकन पत्र स्वीकार किए गए, जिसमें कुल 11 आवेदन प्राप्त हुए, जिसमें से 2 आवेदन डुप्लीकेट होने के कारण 9 उम्मीदवार पात्र घोषित किए गए। इनमें प्रमुख रूप से कौशल्याबाई शिंदे, साविता मुरकुटे, वैशाली जाधव, दीपाली चौधरी, संग्राम जामकर, पार्वतीबाई मुंडे, सुजीता भरोसे, मानिक हरकड़, रसूबाई सरूबाई जादव और ऐश्वर्या चौहान शामिल थे। इसके बाद समाज कल्याण समाज समिति के सभापति पद पर गंगाखेड़ के कोतरी समूह से भाजपा की पार्वतीबाई, प्रहलाद मुंडे और महिला और बाल कल्याण समिति के सभापति पद पर पोखरनी समूह से भाजपा की ऐश्वर्या चौहान का चयन हुआ। वहीं शेष 2 पदों के लिए 7 उम्मीदवारों ने नामांकन दाखिल किया था, जिसमें से 4 उम्मीदवारों ने अपना नाम वापस ले लिया। अंत में मुकाबला वैशाली जाधव और दीपाली चौधरी के बीच रह गया, लेकिन समय बढ़ाए जाने के कारण दीपाली चौधरी ने भी अपना नाम वापस ले लिया, जिसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस की वैशाली पंकज जाधव और शिवसेना की कौशल्याबाई तुकाराम शिंदे को विषय समिति सभापति पद के लिए निर्विवाद चुना गया। विजय के बाद जिला परिषद अध्यक्ष लता वाकड़े और उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर ने नवनिर्वाचित सभापतियों का सत्कार किया। इस दौरान पीठासीन अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अन्य प्रशासनिक अधिकारी भी मौजूद रहे। अब देखना होगा कि नवनिर्वाचित सभापति अपने अपने विभागों में कैसे काम करते हैं। लोक पुकार न्यूज, परभणी। नक्कीच मी अजय माधवराव चव्हाण, मी भारतीय जनता पक्षाकडून पक्ष नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली मी पोखरणी गटातून निवडणूक लढवली होती आणि माझ्या कुटुंबाला या संस्थेचा जुनाच अनुभव आहे। मागची 3 टर्म आमच्या काकांनी, माननीय आदरणीय धोंडराम चव्हाण साहेबांनी ते प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्या अनुभवाच्या जोरावरच आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी ही मला दिलेली आहे आणि या संधीचा नक्कीच आम्ही असंही रोज आम्ही 24 तास सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे माणसं आहेत। आम्ही 24 तास रोडवर असणारे आम्ही माणसं आहेत आणि आदरणीय मेघना दीदींनी ही जी आम्हाला जी संधी दिलेली आहे ती आमच्या कामाकडे बघूनच दिलेली आहे आणि तेच काम आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिला व बाल कल्याण या समितीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्हाभर आम्ही दीदींच्या नेतृत्वात आम्ही करणार आणि मी या दिलेल्या संधीबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे तसेच मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचे, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे मी या संधीबद्दल मी आभार मानतो आणि तसेच विशेष आभार हे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचे मी मानतो। आणि जे काही महिला समाज कल्याण जे काही महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत जे काही विविध योजना असतील, केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील, त्या ग्रामीण भागापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठीच ही जबाबदारी आम्हाला दिलेली आहे पक्ष नेतृत्वानं। तर आम्ही या दिलेल्या संधीचं सोनं हे नक्कीच केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि याचा 100% पक्षाला आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल, याचा आम्ही वेळोवेळी विचार करून त्याच्यासाठीच आम्ही अहोरात्र आम्ही त्याच्यासाठीच काम करणार आहोत। आज परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदी, समाज कल्याण या खात्याच्या सभापतीपदी माझ्या मातोश्री पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे यांची बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, आमच्या गंगाखेड विधानसभेचे आमदार आदरणीय गुट्टेसाहेब, तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब
व सर्व भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. माझ्या मातोश्री 2010पासून सरपंचपद, मी स्वतः पंचायत समिती, असे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपद, असे विविध पदं घेऊन व एक सामान्य जनतेची सेवा करून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्वसामान्य मायबाप जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला माझ्या सर्कलमध्ये भरघोस मताने निवडून दिलं आणि त्या निवडून दिलेल्याच्या आशीर्वादाची दखल घेऊन आमदार गुट्टे साहेबांनी या समाज कल्याण या पदावर आदरणीय मेघना दिदींच्या सहयोगाने व सर्व महायुतीच्या सहयोगाने बसवलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, वरिष्ठ नेत्यांचे. व पुढील काळ हा आम्ही समाज कल्याण या खात्याच्या केंद्र व राज्याच्या विविध योजना या सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील याचा पुरेपूर आणि प्रामाणिक प्रयत्न करून आमचा कार्यकाळ हा कार्यसिद्धीस पोहोचू असं मी आपल्या माध्यमाद्वारे आश्वासित करतो जनतेला. धन्यवाद. जो आहे महिलांच्या हाती आला काय वाटते? हे बघा, एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये 54पैकी 38 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे 50%पेक्षाची जास्तीची मर्यादा आपल्या जिल्ह्याने ओलांडलेली आहे आणि महिलांचं राजकारणामधलं जास्तीत जास्त प्रमाण हे निश्चितच ज्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने विमेन लेड डेव्हलपमेंटची भाषा करतात, ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसते. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपले सदस्य झालेल्या आहेत, एवढ्या मोठ्या आता सभापती, अध्यक्ष हे सगळ्या महिला झालेल्या आहेत. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये महिलांच्या नेतृत्वामुळे निश्चितच जिल्हावासियांना जे अपेक्षित काम आहे ते उभं राहील. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये शिवसेना नाराज झाली होती, आता एक सभापतीपदी देऊन त्यांना तुम्ही नाराजी दूर केली का? नाही बघा, आमच्या नेत्यांनी महायुतीचा फॉर्म्युला राबवला पाहिजे, तो अंमलात आणला पाहिजे, ह्या सूचना मला पालकमंत्री म्हणून दिल्या होत्या आणि त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांची थोडीशी नाराजी होती, पण ठीक आहे, तेवढ्यापुरतं वाईट वाटतं. पण आम्ही शेवटी महायुतीमध्ये एकत्र आहोत, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, त्याच्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळ्यांच्या एक विचाराने काम होणार आहे. जिल्हा परिषदेत आपल्याकडे जिल्ह्याचा कारभार आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा 4 कोटीचा निधी वापस येतो, त्यासाठी सर्वस्वी जबाबदार कार्यकारी नाही बघा, कुठलाही निधी वापस गेलेला नाही. उलट महाराष्ट्रात आपला जिल्हा 2 नंबरला आहे निधीचा योग्य वापर करण्यामध्ये, त्यामुळे सगळं वापस गेलेलं नाही. रात्री उशिरा हजरच राहिला कार्यकारी अभियंता, त्यामुळे निधी खर्चच होऊ शकला नाही असं काही म्हणायचं तसं काही नाही. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यासाठी भरपूर निधी येणार. हो, निश्चितच. ठीक. धन्यवाद.